व्यापार या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण बघूया आपले मुद्दे. तर व्यापार ही संकल्पना ही अति प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे आणि प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये व्यापार हा वस्तू विनिमय पद्धतीद्वारे होत असे. याच्यामध्ये काय केलं जाते बघा, वस्तूंच्या बदल्यामध्ये वस्तूंचीच देवाणघेवाण होत असे. पैसे नाहीत हा, इथे कुठेही पैसे नाहीये, तर काय देवाणघेवाण कशी आहे, एखादी वस्तू दिली तर समोरून सुद्धा एक वस्तूच मिळणार. यामध्ये वस्तूंच्या बदल्यात वस्तूंची देवाणघेवाण होत असे. श्रमाच्या मोबदल्यात धान्य किंवा धान्याच्या मोबदल्यात तेल, मीठ, मध, दूध इत्यादी पदार्थांची देवाणघेवाण होत असे. आणि या व्यापारामध्ये चलनाचा वापर होत नव्हता, म्हणजे पैसे नाहीत कुठे. आणि घरातील जुन्या कपड्यांच्या मोबदल्यामध्ये भांडी, डबे देणारे व्यावसायिक आजही दिसतात बघा. आपल्याकडे भांडीवाली म्हणून असं बाई येते ना, असं टोपडं घेऊन भरपूर त्याच्यामध्ये भांडी असतात. मग आपल्या घरातले काही जुने कपडे वगैरे, साड्या, शर्ट पॅन्ट बाबांचे जुने, आपल्या दादाची पॅन्ट जुनी, म्हणजे असं काही जुने कपडे त्या व्यक्तीला, त्या स्त्रीला देऊन तिच्याकडून काही नवीन भांडी आपण विकत घेतो, अगदी नवीन अशी. तर ते आहे, म्हणजे घरातील जुन्या कपड्यांच्या मोबदल्यात भांडी, डबे देणारे व्यावसायिक आजही आपल्याला दिसतात. परंतु यामध्ये वस्तूंचे योग्य मूल्य जे असतं ते ठरवताना अडचणी निर्माण होतात. पूर्वीही अशाच अडचणी निर्माण होत असत आणि याच्यावरती उपाय म्हणूनच पुढे चलनाचा व्यापार हा सुरू झाला. आता आजच्या आधुनिक जगामध्ये चलनाद्वारेच व्यापार होतो. व्यापार कसा होतो, देवाणघेवाणीमध्ये चलनाद्वारेच हा केला जातो. चलनाच्या व्यतिरिक्त करत नाहीत व्यापार कोणीच. आणि आजही काही भागामध्ये, म्हणजे दुर्गम भाग आहे, आदिवासी जमातीमध्ये अल्प प्रमाणामध्ये हे वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात आहे. आता पुढे सांगा पाहू या अंतर्गत व्यापारामध्ये वस्तूंची खरेदी विक्री होते हे आपण पाहिले. पण वस्तूंची देवाणघेवाण न होता सुद्धा व्यापार होतो हे तुम्हाला माहित आहे का? मग भाजीवाल्यांना भाजी देऊन त्या बदल्यात भाजी मिळते, पुस्तकांची किंमत देऊन त्या बदल्यामध्ये पुस्तक मिळते, आणि वाहनातून प्रवास केल्याबद्दल शुल्क द्यावे लागते, त्या बदल्यात कोणती वस्तू मिळते? असंच एक सदर आहे, सांगा पाहू. त्याच्यामध्ये आपण आता हे सगळं काही वाचलं. पुढे बघूया की डॉक्टर, वकील यांच्याकडून मिळालेल्या सल्ल्याबद्दल आपल्याला मोबदला द्यावा लागतो, तर त्या बदल्यामध्ये कोणती वस्तू मिळते? नीट लक्षात घ्या, आपले मुद्दे आता आपल्याला स्पष्ट करायचे. तुम्ही सिनेमाला जाता तेव्हा सिनेमागृहामध्ये जाण्यासाठी तिकिटाचे शुल्क देऊन तिकीट घ्यावे लागते, ते का? त्याच्यानंतर तुम्ही केशकर्तनालयात जाऊन केस कापून घेता आणि त्यासाठी तुम्ही मोबदला देता, तो कोणता आणि का? आता भौगोलिक स्पष्टीकरण जर बघितलं आपण तर वरच्या सगळ्या घटनांमध्ये जेव्हा भौगोलिक स्पष्टीकरण जर आपण बघितलं तर वरील घटनांमध्ये जेव्हा दृश्य वस्तूंची खरेदी आणि विक्री होते तेव्हा त्यास दृश्य व्यापार असं म्हणतात. परंतु जेव्हा सेवांची देवाणघेवाण होते तेव्हा त्यास अदृश्य व्यापार असं म्हणतात. दृश्य व्यापार, अदृश्य व्यापार. आलं लक्षात? पुढे जाऊया. आता आपल्याला काही चित्र दिसत आहेत. आपले दृश्य व्यापारामध्ये आपण काय बघतोय की आपली एक महिला आपल्या भाजी विक्रेत्याकडे जाऊन भाजी घेत आहे, आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये अदृश्य व्यापार दिसतोय की आपले वैद्यकीय क्षेत्रामधले आपले वैद्य बसलेले आहेत आणि स्त्री वैद्य बसलेले आहेत आणि समोर एक रोगी आहे आणि त्याच्या बदली काही सल्ला आहे किंवा काय सांगत आहे ते आपल्याला इथं दिसत आहे. तर व्यापार संकल्पना ही कशी आहे, तर मागणी, खरेदी आणि विक्री आणि पुरवठा ह्याच्यामध्ये आहे. कशामध्ये आहे? मागणी, खरेदी आणि विक्री, पुरवठा. बरोबर. पुढे जाऊया. व्यापारांचे काही प्रकार आपण बघूया. तर
व्यापाराचे आपल्याला इथं दोन प्रकार दिसत आहेत. वस्तूंच्या प्रमाणानुसार वस्तूंची नगदसंख्या आणि दुसरा आहे प्रदेश विस्तारानुसार. आता वस्तूच्या प्रमाणानुसार वस्तूंची नगदसंख्या ह्याच्यामध्ये आपल्याला परत दोन दिसत आहेत रकाने, घाऊक आणि किरकोळ व्यापार. घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार. आणि प्रदेश विस्तारानुसार आपल्याला दोन विभाग आहेत, देशांतर्गत अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय बहिर्गत व्यापार. पुढे बघूया आपण काय शिकलो याच्या अंतर्गत. आपण पुढील उदाहरणातील व्यापाराचा प्रकार ओळखून लिहायचा आहे. खूप छान आहे हा प्रश्न, तुम्हाला खूप आवडेल विद्यार्थी मित्रांनो. सृष्टीनं किराणा दुकानातून साखर आणली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कापूस सुरतेतील व्यापाऱ्यांनी खरेदी केला. समीरने आपल्या शेतातल्या डाळिंबाची ऑस्ट्रेलियाला निर्यात केली आणि सदाभाऊंनी घाऊक मार्केटमधून दुकानात विक्रीसाठी 10 पोती गहू आणि 5 पोती तांदूळ विकत आणले. चला तर आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.